नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत कंडिशनल स्ट्रक्चर इन C++ प्रोग्रामिंग लँग्वेज. तर मित्रांनो, आपण कंडिशनल स्ट्रक्चरचे इंट्रोडक्शन प्रीवियस व्हिडिओ मध्येच बघितलं होतं, पण आज इथे आपण सिलेक्शन स्टेटमेंट और कंडिशनल स्टेटमेंट बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण आज इथे इफ आणि एल्स इफ याबद्दल बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण पुरेपूर माहिती घेऊया या दोन्ही स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क करतात किंवा त्याला आपण कशा पद्धतीने लिहितो प्रोग्राम मध्ये आणि कशासाठी त्याचा वापर करतो, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. तर मित्रांनो, सगळ्यात आधी काय होतं की सिंपल इफ इन C++, ठीक आहे. तर इट इज यूज टू मेक डिसिजन. हे कशासाठी यूज केलं जातात? तर डिसिजन मेकिंग साठी यूज केल्या जातात, राईट. आता डिसिजन मेकिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपल्याला काहीतरी डिसाइड करायचं आहे, एक कंडिशन आहे, त्याचे दोन रिझल्ट आहे और सर्टन कंडिशन आहे, त्याच कंडिशनला सर्टन ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला डिसिजन मेकिंग स्टेटमेंटची आवश्यकता लागते. तर त्यासाठी आपण या सिंपल इफ या स्टेटमेंटचा यूज करतो. इट इज द मोस्ट सिंपल डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. हे सगळ्यात सिंपल इझिएस्ट डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहे. इट इज यूज्ड टू डिसाइड वेदर अ सर्टन स्टेटमेंट ऑफ block of statement will be executed or not executed based on a certain type of condition. आता याचं नेमकं काम काय आहे आणि याला आपण कशासाठी वापरतो? तर बघा मित्रांनो, काही सर्टन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट और इन्स्ट्रक्शन कंडिशन्स बेस्ड वर एक्झिक्यूट झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे हे ठरवण्याचं काम इफ स्टेटमेंट करतं, राईट. म्हणजेच काय की एक कंडिशन आहे, त्या कंडिशन वरून तो कोड जो आहे, तो सर्टन ब्लॉक ऑफ कोड तो रन झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे हे ठरवण्याचं काम कंडिशन करतं और इफ सिंपल इफ स्टेटमेंट करतं. आता त्याचं सिंटॅक्स बघूया आपण. सिंटॅक्स काय आहे? तर सगळ्यात आधी इफ लिहायचं आहे आणि ते स्मॉल लेटर मध्येच असायला पाहिजे, कारण ते काय आहे, एक कीवर्ड आहे, राईट. तर इफ हे स्मॉल लेटर मध्येच असायला पाहिजे. त्यानंतर ब्रॅकेट मध्येच कंडिशन दिली असली पाहिजे. सिंपल ब्रॅकेट आहे, त्यामध्येच आपल्याला कंडिशन लिहायची आहे. आपण एक कंडिशन घेतलेली आहे, 5 इज ग्रेटर दॅन 0. ही कंडिशन आहे, ठीक आहे. आता ही कंडिशन ट्रू आहे, राईट. 5 ग्रेटर आहे 0 पेक्षा. आता जर ही कंडिशन ट्रू असेल, जी आपण इफ मध्ये देतो, ती कंडिशन जर ट्रू असेल तर ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस मधलं जे स्टेटमेंट असतील, एक स्टेटमेंट असो की अनेक स्टेटमेंट असो, जितकेही स्टेटमेंट असतील तितके सगळे काय होतील, रन होतील और एक्झिक्यूट होतील. आता जसं आपण इथे पॉझिटिव्ह नंबर असं स्टेटमेंट दिलेलं आहे, जर ही कंडिशन ट्रू असेल तर हे पॉझिटिव्ह नंबर असा आपल्याला रिझल्ट मध्ये मिळेल. गॉट इट. त्यानंतर आपण इथे वर्किंग बघूया. वर्किंग काय आहे? द फ्लो जम्प्स टू कंडिशन. कंडिशन इज टेस्टेड. आता जेव्हा की कंडिशनवर फ्लो येतो आपल्या प्रोग्रामचा, ऑब्वियस गोष्ट आहे की या इफ स्टेटमेंटच्या आधी पण काही कंडिशन्स असतील, राईट, किंवा एक्झिक्युशन साठी आपण काही स्टेटमेंट सुद्धा देऊ शकतो, ठीक आहे. म्हणून जेव्हा ही कंट्रोल आपल्या कंडिशनवर येईल, इफ कंडिशनवर येईल, तेव्हा काय होते, कंडिशन टेस्ट केली जाते सगळ्यात आधी. इफ कंडिशन इज ट्रू, जर कंडिशन ट्रू असेल, इफ ब्लॉक एक्झिक्युटेड. इफ ब्लॉक काय होतो, एक्झिक्यूट होतो. इफ कंडिशन इज फॉल्स, जर कंडिशन फॉल्स असेल तर आउट ऑफ इफ ब्लॉक एक्झिक्युटेड, म्हणजे इफ ब्लॉकच्या बाहेर जे काही स्टेटमेंट असतील ते एक्झिक्यूट होतील, ठीक आहे. सिंपल आहे. त्यानंतर इथे फ्लो चार्ट आहे आणि एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल बघूया. सगळ्यात आधी आपण हेडर फाइल्स वगैरे लिहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण एक इंटिजर घेतला, a=5 हा. तर इफ 5 इज लेस दॅन 10, 5 हा लेस आहे 10 पेक्षा, ठीक आहे. तर सी आउट आपण काय दिलं आहे, 5 इज लेस दॅन 10 असं आउटपुट दिलाय. तर आपल्याला आउटपुट पहिलं स्टेटमेंटच येतील. आपल्याला आउटपुट हे स्टेटमेंट येईल आणि हे स्टेटमेंट सुद्धा येईल, ठीक आहे, आउट ऑफ इफ ब्लॉक. कारण कंट्रोल इफ ब्लॉकच्या नंतर इथे येतो. इथे काही कंडिशन आहे का आपल्याकडे? नाही. तर सिंपल आहे, हे दोन्ही जे स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होतील, ठीक आहे. त्यानंतर आता आपण फ्लोचार्ट समजून घेऊया. सगळ्यात आधी कंडिशन +5 इज ग्रेटर दॅन 0. ही कंडिशन कशी आहे? ट्रू आहे. तर काय होईल, बॉडी ऑफ इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि हे आउटसाइड इफ ब्लॉक सुद्धा एक्झिक्यूट होतील, दोन्हीही एक्झिक्यूट होतील, ठीक आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर दोन्हीही एक्झिक्यूट होतील. आपण हे प्रॅक्टिकली सुद्धा बघणार आहोत, ठीक आहे. जर आता -5 दिलं मी, इनपुट जर मी -5 दिलं, -5 इज ग्रेटर दॅन 0, ही कंडिशन कशी आहे, फॉल्स आहे. तर हा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार का? नाही होणार. डायरेक्ट आउटसाइड इफ
एक्झिक्यूट होईल. गॉट इट. तर हे झालं इफ विषयीचं. आता आपण बघणार आहोत इफ एल्स विषयीचं और एल्स इफ विषयीचं. ठीक आहे. वी यूज द इफ एल्स स्टेटमेंट टू रन वन ब्लॉक ऑफ code under certain condition and another block of code under different condition. तर सिंपल आहे. इफ सारखंच इथे इफ एल्स सुद्धा स्टेटमेंट आहे. ऍक्च्युअली करेक्ट हे इफ एल्सच आहे, इफ एल्स स्टेटमेंट. ठीक आहे. तर सेम आहे, पण इथे एकच फरक आहे की इथे काय होतं की जेव्हा इफ कंडिशन ट्रू असते तेव्हा सर्टन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होते आणि जेव्हा ती कंडिशन फॉल्स असते त्याच्यासाठी सुद्धा एक सर्टन ब्लॉक ऑफ कोड इथे दिला जातो. ठीक आहे. तर तो कशा पद्धतीने लिहितो आपण ते बघूया. सिंटॅक्स. इफ कंडिशन लिहायची आहे, इफ लिहायचं आहे सिंपल स्मॉल लेटर्स मध्ये, त्यानंतर ब्रेसेस मध्ये कंडिशन द्यायची आहे कुठलीही. जर ती कंडिशन ट्रू असेल तर कुठले कुठले स्टेटमेंट रन व्हायला पाहिजे ते या ब्लॉक मध्ये लिहायचे आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपल्याला एल्स ब्लॉक लिहायचा आहे. ठीक आहे. एल्स ब्लॉक एक्झॅक्टली त्याच्या खाली लिहायचा आहे आणि त्याला सुद्धा ओपनिंग आणि कर्ली ब्रेसेस असेल, आणि ती कंडिशन फॉल झाल्यानंतर जे कुठले स्टेटमेंट लिहायचे असतील ते आपण एल्स ब्लॉक मध्ये लिहू. ठीक आहे. आता जर कंडिशन ट्रू असेल तर काय होईल, इफ ब्लॉक मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. जर कंडिशन फॉल्स असेल तर एल्स ब्लॉक मधले स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. हाच डिफरन्स आहे फक्त इफ स्टेटमेंट आणि एल्स इफ स्टेटमेंट मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे वर्किंग. द फ्लो जम्प्स टू कंडिशन. तर सगळ्यात आधी जेव्हा कंडिशन वर फ्लो येतो आपल्या प्रोग्रामचा, कंडिशन इज टेस्ट. कंडिशन काय केली जाते, टेस्ट केली जाते. इफ कंडिशन इज ट्रू, जर कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्युटेड, इफ ब्लॉक एक्झिक्यूट होतो. इफ कंडिशन इज फॉल्स, एल्स ब्लॉक एक्झिक्युटेड. समजलं. त्यानंतर आहे एक्झाम्पल आणि फ्लो चार्ट. तर एक्झाम्पल बघूया आपण. a equals to 5, याची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. 5 इज ग्रेटर और इक्वल टू 0. 5 काय आहे, ग्रेटर और इक्वल टू 0 आहे. ग्रेटर आहे 0 पेक्षा. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रोग्राम मध्ये हे आउटपुट मिळेल. ए इज पॉझिटिव्ह नंबर. आणि एल्स ब्लॉकचे जे काही खाली स्टेटमेंट असतील ते सुद्धा आपल्याला आउटपुट मध्ये मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इफ मी आता -5 फॉर एक्झाम्पल -5 जर इनपुट दिलं तर काय होईल, हे एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ए इज निगेटिव्ह नंबर असं. ठीक आहे. गॉट इट हे एक्झाम्पल. त्यानंतर आहे इथे फ्लो चार्ट. तर सगळ्यात आधी इथे आपण +5 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 घेऊया. ठीक आहे. म्हणजेच कंडिशन कशी आहे, ट्रू आहे. +5 आपण इनपुट दिला आहे तर म्हणजेच काय होईल, ट्रू असल्यामुळे इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल. गॉट इट. इफ ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर हा जो फ्लो आहे प्रोग्रामचा तो आउटसाइड इफ जाईल. म्हणजेच इफ एल्स नंतर सुद्धा जर काही स्टेटमेंट असतील तर ते सुद्धा रन होतील. ठीक आहे. आणि आता इथे कंडिशन फॉर एक्झाम्पल इथे -5 जर दिला आपण तर काय होईल, इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. -5 दिलं तर फॉल्स होईल, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि त्याच्यानंतर आउटसाइड इफ हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. गॉट इट. आता आपण प्रॅक्टिकली एक्झाम्पल बघूया. तर बघा मित्रांनो, आपण इथे सेम प्रोग्राम लिहिलेला आहे. आता आपल्याला इथे आउटपुट काय एक्सपेक्टेड आहे बघा. नंबर इज पॉझिटिव्ह हे पण येणार आपला आउटपुट, आणि त्याच्यानंतर आउट ऑफ इफ ब्लॉक पण एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. तर बघूया आपण एक्झिक्यूट होतं का. तर बघा मित्रांनो, इथे नंबर इज पॉझिटिव्ह हे सुद्धा आलेलं आहे आणि आउट ऑफ इफ ब्लॉक हे सुद्धा आलेलं आहे. तर का बरं आलेलं आहे, कारण इफ ब्लॉक नंतर कंट्रोल कुठे जातो, त्या ब्लॉकच्या खाली जातो. राईट. क्लोजिंग ब्रेसेसच्या खाली जे काही असेल ते सुद्धा एक्झिक्यूट केल्या जातं. ठीक आहे. आणि आता जर कंडिशन फॉल्स असेल तर काय होईल ते बघूया. मी 5 ला -5 केलं, कंडिशन कशी आहे, फॉल्स आहे. तर आता फक्त आउट ऑफ इफ ब्लॉकच एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, आता फक्त आउट ऑफ इफ ब्लॉकच मेसेज आपल्याला मिळतोय. गॉट इट. त्यानंतर आता आपण एल्स इफ बघूया. तर बघा मित्रांनो, आता आपण काय केलेलं आहे, इफ एल्स हे दोन्ही स्टेटमेंट दिलेले आहेत. जर नंबर पॉझिटिव्ह असेल तर काय होईल, हा नंबर इज पॉझिटिव्ह हा मेसेज तर डिस्प्ले होईल आणि त्याच्यानंतर एल्सच्या खालचं जे आहे आउट ऑफ इफ ब्लॉक हे सुद्धा एक्झिक्यूट होईल. कारण बघा कंडिशन कशी आहे, जर कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल, अदरवाइज एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके. पण त्याच्या खालची जे स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट होईलच, कन्फर्मली, वेदर कंडिशन इज ट्रू ऑर नॉट. कंडिशन ट्रू असली तरी जे एल्सच्या ब्लॉकच्या बाहेरचे जे कोड आहे ते रन होतीलच. ठीक आहे. आता आपण इथे रन करून बघूया. कंडिशन आपली ट्रू आहे तर नंबर इज पॉझिटिव्ह हा मेसेज आला पाहिजे आणि आउट ऑफ इफ ब्लॉक हा मेसेज आला पाहिजे. बघा, नंबर इज पॉझिटिव्ह हा मेसेज आलेला आहे आणि आउट ऑफ इफ ब्लॉक हा सुद्धा मेसेज आलेला आहे. त्यानंतर मी कंडिशन
चेंज करते, -5 देते. आता बघूया, आता नंबर इज निगेटिव्ह आणि आउट ऑफ ई ब्लॉक हे 2 मेसेजेस असायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, नंबर इज निगेटिव्ह आणि आउट ऑफ 2 मेसेजेस आलेले आहेत. तर आय होप तुम्हाला सिंपल इफ आणि इफ एल्स मध्ये काय डिफरन्स आहे हे सुद्धा कळलेलं असेल. आपण प्रॅक्टिकली पण ते जाणून घेतलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर नक्की करा. जर काही तुम्हाला क्वेरीज असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आणखी नवीन टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील, काही टॉपिक्स वर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. थँक्यू.